नमस्कार मंडळी, आज आहे रविवार आणि आजच्या दिवशी आहे गौरी आवाहन. गौरीच्या सणाला आमच्याकडे वड्या मटणाचा बेत केला जातो. तर आम्ही सुद्धा चिकन आणलं होतं. मग चिकन मी आधी कापून घेतलं आणि मग चुलीवरती मला हे बनवायचं होतं. त्यासाठी टोप तयार केले. म्हणजे हे टोप जे आहेत ना, ते आम्ही चुलीवर नाही ठेवत, गॅसवरचे आहेत. त्यामुळे त्याला ना लेवण घेतली जाते, म्हणजेच टोप आहेत ना फार काळे पडू नयेत म्हणून. मग मी चूल पेटवायला सुरुवात केली आणि फुकून फुकून माझे डोळ्याची पार वाट लागली होती, पण मला खायचं होतं चुलीवरचंच. मग सगळी तयारी केली आणि मग पट्टापट फोडण्या तयार केल्या. सर्वात प्रथम आहे ना चुलीवरती मी मस्त सार तयार करून घेतला आणि सारामध्ये मला ना हे ओलं खोबरं प्रचंड आवडतं. तर हा सार तयार झाला. मग चिकन बनवायला घेतलं. आता तुम्हाला माहिती आहे का, गौरीच्या सणाच्या दिवशी चिकन वडे का खातात? तर गौरीसोबत आलेल्या भूतगणांना याचा नैवेद्य दाखवला जातो. काही जण गौरीला सुद्धा हा नैवेद्य दाखवतात, तर काही जण फक्त भूतगणांनाच हा नैवेद्य बाहेर ठेवला जातो. आता बऱ्याच जणांना याविषयी माहिती नाहीये, तर मला बरेच मेसेज आले की आजच्या दिवशी नॉनव्हेज कसं काय. तर तुम्ही याविषयी ना यूट्यूबवरती माहिती सर्च करू शकता. हे कोणतेही नवीन ट्रेंड सुरू केलेले नसून पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथाच आहेत आणि त्या तशाच कोकणात काही भागांमध्ये जपल्या सुद्धा जातात. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि माझं हे मस्त गरमागरम ताट सुद्धा तयार झालेलं आहे. आजच्या दिवशी आम्ही आमचा श्रावण सोडतो. आता इथे ना आम्ही पाल्याची भाजी काढायला आलोय, कारण गणपती बाप्पाला पाल्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दिला जातो. आम्ही कुरडूची भाजी काढतोय. कुरडूची भाजी बनवून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाला. आतासाठी बाय.